नेक्स्ट मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील 10 लोकप्रिय राजकारणी नेतेबद्दल बघणार आहोत। सो व्हॉट आर यू वेटिंग फॉर? लेट्स गो। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। नंबर 10 माननीय अशोक चव्हाण साहेब। अशोक चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री शंकररावजी चव्हाण यांचे पुत्र आहेत। ते महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्वात प्रभावशाली नेत्यापैकी एक आहेत। 2008 ते 2010 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे। नंबर 9 सुप्रियाताई सुळे। सुप्रियाताई सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय राजकारणी असून सध्या बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17व्या लोकसभेच्या खासदार आहेत। यापूर्वी 15 आणि 16व्या लोकसभेत त्या खासदार म्हणून काम करत होत्या। 2011 मध्ये त्यांनी श्री भ्रूण हत्याविरोधात राज्यव्यापी मोहीम राबवली होती। नंबर 8 माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब। पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे 17वे मुख्यमंत्री होते। पृथ्वीराज चव्हाण साहेब हे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत। नंबर 7 माननीय बाळासाहेब थोरात साहेब। बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र सरकारात महसूल मंत्री म्हणून काम केले आहे। महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेही त्यांनी भूषवले आहे। बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि संगमनेर मतदारसंघातून ते आमदार आहेत। नंबर 6 माननीय राज ठाकरे साहेब। राज ठाकरे साहेब हे प्रादेशिक राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS चे संस्थापक अध्यक्ष आहेत। 2006 मध्ये MNS ची स्थापना होईपर्यंत राज ठाकरे साहेब हे शिवसेनेचे माजी सदस्य होते। हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत। नंबर 5 माननीय अजित पवार साहेब। अजित पवार साहेब हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि ते महाराष्ट्राचे 8वे उपमुख्यमंत्री सुद्धा होते। ते बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत। ते शरद पवार साहेब यांचे पुतणे आहेत। नंबर 4 माननीय देवेंद्र फडणवीस साहेब। देवेंद्र फडणवीस साहेब हे 2022 पासून महाराष्ट्राचे 9वे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे। 2014 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे। वयाच्या 44व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली। शरद पवार साहेबांनंतर ते महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहे। नंबर 3 माननीय उद्धव ठाकरे साहेब। उद्धव ठाकरे साहेब यांनी 2019 ते 2022 पर्यंत 19वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे। 2022 मध्ये शिवसेनेचे विभाजन होण्यापूर्वी ते शिवसेनेचे अध्यक्ष होते। उद्धव ठाकरे साहेब यांना छायाचित्रणाची आवड आहे। त्यांनी 2004 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या हवाई शॉटचा संग्रह प्रदर्शित केला आहे। नंबर 2 माननीय नितीन गडकरी साहेब। नितीन गडकरी साहेब हे भारत सरकारचे सध्याचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत। गडकरी साहेब यांनी यापूर्वी 2009 ते 2013 या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते। नंबर 1 माननीय शरद पवार साहेब। शरद पवार साहेब यांनी 4 मंत्रालयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे। PV नरसिम्हा राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात काम केले आहे। त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP ची स्थापना केली होती। आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। यातील कोणते नेते तुम्हाला लोकप्रिय वाटतात किंवा ह्या नेत्यांबद्दल तुम्हाला काही माहिती माहित असेल हे सांगण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता। हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा। जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।